हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर MSc पुणे जे आहे त्यानुसार किंवा ती जी काही वेबसाईट आहे त्यावर आपलं DLED पोर्टल जे आहे किंवा जे काही एक्झामचं शेड्यूल असतं ते त्या वेबसाईटवर अपलोड असतं. तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असणार आहे. तर आपली जी काय व्हिडिओ जो आहे तो कशावर बनलेला आहे. तर अभ्यासक्रम 2016च आहे. अजूनपर्यंत सिलेबस जो आहे DEDचा चेंज झालेला नाही आहे. खूप विद्यार्थी कन्फ्यूज असतात की मॅडम DEDचा सिलेबस चेंज झालेला आहे का. तर अजूनपर्यंत काही चेंज झालेलं नाही आहे. डिसेंबर 2025ची जे काही विद्यार्थी रिपीटर आहे, बॅकलॉग आहे, AT-KT आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असणार आहे. भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात अजूनही की आम्ही जूनलाच ॲडमिशन घेतलं होतं आणि आमची 6 महिन्यात एक्झाम कसं काय. तर ही जी एक्झाम आहे ती रिपीटरसाठी आहे ओन्ली अँड ओन्ली. त्यानुसार जे काही एक्झाम कधी आहे, कुठपर्यंत डेट आहे, तुम्हाला फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपली जी काही एक्झाम आहे ती 9/12/2025 ते 17/12/2025 या कालावधीत होणार आहे. तर विशेष टीप जी आहे ती या ठिकाणी नीट ऐकून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना असा भ्रम असतो की आम्ही 4 वर्षापासून बॅकलॉग आहोत, मग आम्ही कधीही फॉर्म भरू शकतो. तर असं काहीही नाही आहे. फक्त 3 वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहे म्हणजे 2023च्या पुढील जे विद्यार्थी आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी रिपीटर एक्झाम देता येते. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 3 वर्ष जे आहे तुमचा एक पेपर जो आहे तो काढू शकतात. ठीक आहे, 2016च्या अभ्यासक्रमानुसार. तर 3 वर्षापर्यंत म्हणजे 2023 नंतर तुमचं ॲडमिशन झालेलं आहे तर तुम्हाला ही एक्झाम जी आहे तुमचा एक विषय असू, 2 असू, 3 असू किंवा त्यापेक्षा अधिक असू ते तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहे. ठीक आहे, आपण पुढे बघूया. तर काय करायचं आहे, 6/10/2025 ते 8/12/2025 पर्यंत तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे. बरोबर, तुमच्या जे पेपरचं रजिस्ट्रेशन आहे किंवा ऑनलाईन एक्झामचं रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही पासवर्ड वगैरे आहे ते पुढे जाऊन त्याच कालावधीमध्ये काय होणार आहे, अपडेट होणार आहे. जे काही तुमची एक्झाम फी आहे ती भरायची आहे 14/12 ते 24/10 14/10 ते 24/10 तुमची जी काही एक्झाम फॉर्मची फी जी आहे ती भरायची आहे. ठीक आहे, त्यानंतर अति लेट फी ती काय आहे 31/10 तुम्हाला भरायची आहे. म्हणजे 6 ते 7 दिवस एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते कधी भेटणार आहे, 1/12/2025 पासून सुरू होणार आहे डिसेंबरमध्ये आणि तुमची एक्झाम आहे 9/12/2025 ते 17/12/2025 या दरम्यान तुमची जी काही एक्झाम आहे ती होणार आहे. ठीक आहे, कशा प्रकारे भरायचं आहे ही सगळी प्रोसेस या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते दिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांचं काय होतं की जे कॉलेजला रेग्युलर असतात त्यांचे जे काही फॉर्म आहे ते कॉलेज स्वतः भरून देतं. बरोबर, म्हणजे काय तर कॉलेज फॉर्म भरून घेतं आणि काही विद्यार्थ्यांना जे रेग्युलर नसतात किंवा मग ज्यांनी एक्सटर्नल ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सायबरमध्ये जाऊन स्वतःचे जे काही फॉर्म आहे ते भरायचे आहे. 150 रुपये प्रमाणे प्रति विषय अशी तुमची फीज जी आहे ती असणार आहे. एका विषयाचे 150 रुपये अशा प्रकारे तुमची जी काही फी आहे ती या ठिकाणी असणार आहे. तर 31/10 तुमचं जे काही सगळे फॉर्म जे आहे ते भरणं गरजेचं आहे. 31/10 जी काही वेबसाईट आहे एक्झाम फॉर्म भरण्याची ती चालू राहणार आहे आणि फी जी आहे ती 24/10 तुम्हाला त्या आणि अतिविलंब जी आहे ती 31/10 तुम्हाला भरणं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे फी जी आहे ती विलंब शुल्क काय आहे 100 रुपये आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर लेट केलं तर 50 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला भरायचे आहे. म्हणजे 150 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो काही त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. PDF मी आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनल जे आहे त्याच्यावर अपलोड केलेली आहे. तर त्यावर तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं. जे विद्यार्थी स्वतः हाताने फॉर्म भरतात ते चुकवून येतात. काही गोष्टी चुकल्या तर त्या परत दुरुस्त करता येत नाही. बरोबर, एखाद्या वेळेस तुम्हाला करून देतील परंतु वारंवार ह्या चुका होऊ नये म्हणून तुम्ही सायबरकडे जा किंवा कॉलेज थ्रू तुमचं जे काही फॉर्म आहे ते भरून घ्या. ठीक आहे, 9/12/2025 म्हणजे मंगळवारी 11 ते 1 जो आहे तो F1 आणि S1 दोन्ही पेपर असणार आहे. सगळं मटेरियल आपल्या चॅनलवर अपलोड आहे. ठीक आहे, 10 तारखेला असणार आहे F2 11-12 आणि 13-14ला जी आहे ती सुट्टी असणार आहे रविवारची आणि 15-16-17 अशा प्रकारे 8 पेपर 8 दिवस असणार आहे. S1चे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्हीही सेम आहे. वेळ जी आहे ती व्यवस्थितपणे बघून घ्यायची आहे. सेकंड इयरसाठी वेळ आहे 3 ते 5 आणि फर्स्ट इयरसाठी वेळ आहे 11 ते
1. ठीक आहे. 9 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे फॉर्म जे आहे एक्झाम जी आहे ती द्यायची आहे. व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. सगळं मटेरियल आपल्या चॅनलवर अपलोड आहे. काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर असतील 2016 पासूनच्या सगळ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स आहे त्यांचं आन्सरसहित सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सगळे टॉपिक, सगळे चॅप्टर, सगळ्या ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, 1 मार्क्सचे MCQ आहे किंवा जे काही आपलं आपण त्याला म्हणू शकतो क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जे आहे ते सुद्धा मी या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. नोट्ससुद्धा अपलोडेड आहे. ज्या काही पेड नोट्स आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकतात. या व्यतिरिक्त ज्या काही रेग्युलर नोट्स आहेत त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहे. गायत्री गाईड्स नावाचं यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्हाला DLEDचं सगळं मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही मला स्वतः टेलिग्राम चॅनलवर DM करू शकतात. काही अडचण नाही आहे. ठीक आहे. F1 to S1 जे काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग राहिलेले असेल जास्तीत जास्त ट्राय करा की आपण ह्याच वेळेस पास होऊ. परत त्याच पेपरचा अभ्यास करणं, त्याच गोष्टींचं फेस करणं हे एवढं पॉसिबल नसतं. त्यानंतर टेट आहे, TET आहे, CTET आहे, ह्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. त्यामुळे रेग्युलर विद्यार्थी असतील किंवा रिपीटरसाठी, मेन म्हणजे रिपीटरसाठी व्यवस्थित अभ्यास करा. रेग्युलरसाठी सुद्धा सांगून देते की तुम्ही सुद्धा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे नेक्स्ट टाईम तुमचा रिपीटर किंवा AT-KT बसणार नाही. अशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. आय होप की तुम्हाला सर्व काही डिटेल्स समजले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.